मामाच्या गावी आलो एवढे 4-5 मामा भेटले सगळ्या म्हणत्या सांगा आमच्यापैकी कोणाची पोरगी करता. तर नमस्कार मंडळी, मामी तर जावई निघाला आज त्याच्या भावाला आणायला. भाऊला घेतलं. मग काय भाऊला घेतलं नाही तर त्याच्याकडून आपल्याला ज्यूस तर प्यायचं कामच आहे. त्याच्याकडून ज्यूस घेऊन घेतला. मग आपण निघालो डायरेक्ट घरी. घरी येतच नाही तर रस्त्यानं पोरांचा फोन आला आणि ये म्हणे पोहायला. मग काय आपण आलो तिकडे पोहायला. आपल्याला तर काही पोहता येत नाही काही नाही. ते सगळे चिंटरे पिंटरे हे सगळे पोहणं शिकले. तरी आपण अजून कॅन बांधून पोहतो. अरे बापरे, जाऊ द्या काही होत नाही. ते जाऊ दे, उभा कसं करतो आता. ते इकडे पोहायचं आटपणं झालं आणि आपल्याला जायचं होतं जालन्याला, कारण मामाच्या घराची घरभरणी नव्हती जालन्याला आणि आपल्याला पण लग्नासाठी घ्यायचे होते कपडे. मग काय आपण पप्पा मम्मी आपण निघालो होतो जालन्याला. इकडे येतच नाही तर मामाने द्यावाने वाढून द्यावाने जाऊया ते सगळ्यांना. अरे बाप हो, काय करावं. मग काय वाढून वगैरे दिलं. इकडे घराच्या बाजूला येतच नाही. तर म्हाताऱ्यांचा बसला होता इथं गोळका. अरे बापरे, म्हाताऱ्याचं कसं असतं, गेल्या ना बाहेर तर मग बसते सगळ्या गप्पा आणायला. आपण आलो तिकडे डायरेक्ट कपडे घ्यायला. कपडे आपल्याला घ्यायच्या आधीच आपली मम्मी त्या साड्या बघायला लागल्या. अरे काय करावं म्हणलं, आता अवघड आहे तेव्हा. मम्मी ते त्यांचे बघणं सुरू त्या साड्या. आपण मग नंतर आलो तिकडे ड्रेस घ्यायला. हा एक कलर आणि हा दुसरा कलर, 2 कलर बघितले होते. आपल्याला काय हा दुसरावाला कलर आवडला होता. मग हा कलर घेऊन टाकला. लगेच आलतो आपण इकडे कपडे फिटिंग करायला. कपडे फिट वगैरे करून घेतले म्हणजे पुढं टेन्शन राहत नाही घालायला. मग काय आपल्याला घरी निघून तर 9 वाजले होते.